नमस्कार, मी शीतल सायकर डेव्हिड डिलिशियसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुरकुरीत आळू वडी कशी बनवायची. तर त्यासाठी आळूची पाने घ्यायची आहेत. आळूची पाने अगोदर स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहेत. आळूच्या पानांचे देठ काढून घ्यायचे आहेत. व्यवस्थित अशा आळूची पानांचे देठ काढून घ्यायचे आहेत. आळूची वडी बनवण्यासाठी आपण वाटण करणार आहोत थोडं. तर त्यासाठी थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे. 3 ते 4 पाकळ्या लसूण घ्यायचा आहे. 3 ते 4 हिरवी मिरची घ्यायची आहे. थोडीशी जिरी घ्यायची आहे आणि छान असं वाटण करून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यात कोथिंबीर लसूणचं वाटण घालायचं आहे. एक चम्मच हळद, लाल मिरची पावडर, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. एक वाटी तीळ घालायचे आहेत. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा प्रकारे बेसन पिठाची पेस्ट बनवायची आहे. आपलं बेसन पीठ रेडी झालेलं आहे. आळूची पाने घ्यायची आहेत. आळूच्या पानांच्या उलट्या बाजूने बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. एका पानावरती दुसरं पान ठेवायचं आहे. असे पानांचे लेयर करायचे आहेत. चार ते 5 पानांचं लेयर करायचं आहे. आणि व्यवस्थित असं फोल्ड करून त्याचा रोल बनवायचा आहे. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे.
चाळणीत ठेवायचं आहे, कारण आपण त्याला स्टीम देणार आहोत. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित असं ठेवायचं आहे. स्टीम देण्यासाठी एका भांड्यात पाणी ठेवायचं आहे गरम करण्यासाठी. पाणी गरम झाल्याच्या नंतर ज्या चाळणीत आपण आळू वड्या ठेवल्या आहेत त्या ठेवायच्या आहे. व्यवस्थित अशा ठेवायच्या आहेत. मीडियम फ्लेम करायचा आहे आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं स्टीम द्यायची आहे, म्हणजे आपले आळू वडी व्यवस्थित शिजेल. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे. मी जरा वेळ डीप फ्रीजमध्ये ठेवलं होतं, जेणेकरून ते लवकर थंड व्हावं म्हणून. बघू शकता तुम्ही, व्यवस्थित असे शिजलेल्या आहेत आपल्या वड्या. वड्या गोल गोल कट करून घ्यायच्या आहेत. एका कढईत तेल घ्यायचं आहे, गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तेल तापल्यानंतर वड्या व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहेत. चांगल्या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. छान अशा एकदम कुरकुरीत वडे झालेले आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.